ब्रेकनंतर स्वागत। एक सविस्तर बातमी बघूयात। नाशिकमध्ये कुंभमेळ्यावरनं नवा वाद निर्माण झालाय। महंत सुधीरदास यांनी महामंडलेश्वर पद कुठून आणलं असा प्रश्न शंकरानंद सरस्वती महाराज यांनी उपस्थित केला। कुंभमेळ्याच्या आयोजनावरनं साधू महंतांमध्ये दोन मतप्रवाह असल्यामुळे त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे। सिंहस्थ कुंभमेळा आणि वाद हे समीकरण नाशिककरांच्या परिचयाचं झालंय। यावेळी वादाला रविवारपासून सुरुवात झाली। त्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळा असा उल्लेख करण्याची मागणी साधू महंतांनी केली, तर नाशिकच्या साधू महंतांनी त्या मागणीला विरोध केल्यानंतर वादानं गंभीर रूप घेतलं। शंकरानंद सरस्वती महाराजांनी तर महंत सुधीरदास नकली असून त्यांचा आखाड्याशी काय संबंध असा प्रश्न उपस्थित केला। घरदार तिथे, तुमचे मुलं बाळ तिथे आणि तुम्ही साधू, ते एक देशपांडे नावाचे व्यक्ती येतात। अहो, तो एक भिक्षुक आहे, ब्राह्मण आहे, ते काही साधू वगैरे तर नाही आहे। अशा लोकांना तुम्ही साधू संबोधायला लागले। साधू म्हणून हे म्हणजे तुम्ही जनतेची आणि दिशाची श्रद्धाळूची दिशाभूल करतात। साधू लोकांना प्रमाणपत्र पण ते दाखवतात ना महामंडलेश्वर। आता महामंडलेश्वर कुठून आणला असेल आम्हाला माहित नाहीये। शंकरानंद सरस्वती महाराज यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला महंत सुधीरदास यांनी जशास तसं उत्तर दिलंय। अखिल भारतीय आखाडा परिषद अस्तित्वात नसल्याचा दावा महंत सुधीरदास यांनी केला। 11 एप्रिल 2004 रोजी निर्वाणी आखाड्याचे महंत खालसा झाल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत असं सुधीरदास यांनी सांगितलं। असं असेल तर मला काही संपर्क कुठल्याही आखाड्याने माझा केला नाही, किंवा सपोज मी जर काही माझं महंताई रद्द झाली असेल तर मला तर आखाड्याने सांगायला पाहिजे ना। तर निर्वाणी आखाड्याची जी आमचे खालसा असतात त्या खालसाचा मी श्री महंत आहे, आणि जर त्यांच्या माहितीप्रमाणे जर काही माहिती असेल किंवा माझी महंताई रद्द करण्यात आली आहे तर ते त्यांनी मला कळवावं, कारण माझ्या आखाड्यांनी असं मला कुठेच सांगितलं नाही की तुमची महंताई रद्द झाली आणि तुम्ही महंत नाही। कुंभमेळ्याचा नाशिक त्र्यंबकेश्वर असाच उल्लेख केला जात होता, त्यामुळे त्र्यंबकेश्वर मधून अशी मागणी करणं योग्य नाही असा प्रतिवाद महंत सुधीरदास यांनी केला। मात्र कुंभमेळ्याचा काय उल्लेख करावा यावरून सुरू झालेला हा वाद आता असली नकली आणि पदापर्यंत जाऊन पोहोचलाय। हा वाद कधी शमणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।